तेव्हा अनेक दिवसांपासून ओढ देणारा पाऊस काल रात्री उत्तर महाराष्ट्राच्या जळगाव पट्ट्यामध्ये धो-धो बरसलेला आहे। त्यामुळे चोपडा तालुक्यातील अनेक गावात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे। चहार्डी, हातेड अशा गावांमध्ये पुरामुळे अनेक जनावरं देखील दगावली आहेत, तर घरांचं देखील नुकसान झालंय। गावाशेजारून वाहणाऱ्या अनेक छोट्या नद्यांना भीषण पूर आलेला आहे। या दृश्यांमधून त्याची भीषणता आपल्याला कळू शकते। त्यामुळे रात्रीपासून या भागातला वीज पुरवठा देखील खंडित झाला आहे। चंद्रशेखर नेवे आमचे जळगावचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। चंद्रशेखर, सध्या जळगावमध्ये पावसाची स्थिती काय आहे? रेश्मा, काल रात्री 12 वाजेपासून जवळपास सकाळच्या 5 वाजेपर्यंत मुसळधार पाऊस जळगावातल्या अनेक तालुक्यांमध्ये आपल्याला बघायला मिळालेला आहे आणि त्यानंतर सगळ्यात जास्त जी पूर परिस्थिती आहे ती चोपडा तालुक्यामध्ये चहार्डी या गावामध्ये चंपावती आणि रत्नावती या 2 नद्यांना मोठा पूर आला आणि तो गावामध्ये हा पुराचं पाणी शिरलं आणि त्यामध्ये 5 रिक्षा, काही गुरं, काही मोटरसायकली या पुरामध्ये वाहून गेलेला आहे। आता या ठिकाणचा पूर ओसरलेला असला तरी मात्र मोठ्या प्रमाणावरती गावांमध्ये, घरांमध्ये पाणी शिरल्याचं आताही आपल्याला या क्षणाला त्या ठिकाणी बघायला मिळत आहे। दलदलीची परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे। प्रशासनही त्या ठिकाणी मदत कार्यासाठी काम करत आहे। रेश्मा, चंद्रशेखर, अशी माहिती मिळते की जेव्हा पाऊस मोठ्याने बरसला तेव्हा वीज पुरवठा खंडित करण्यात आलेला होता। वीज पुरवठ्याची सध्याची स्थिती काय आहे आणि अर्थातच रस्ते वाहतुकीवरती याचा परिणाम झाला असेल? रेश्मा, या भागामध्ये अनेक ठिकाणचे रस्ते आणि त्याचा जो काही भराव आहे तो वाहून गेलेला आहे। त्यामुळे काही ठिकाणी वाहतुकीला अनेक ठिकाणी अडथळे निर्माण झालेले आहे आणि वीज पुरवठ्याचा जर विचार केला आपण तर मोठ्या प्रमाणावरती वादळ वारा आणि ज्यावेळेला असं असतं त्यावेळेला महावितरणचे जे प्रशासन आहे जीवितहानी होऊ नये म्हणून वीज पुरवठा खंडित केला जातो आणि अशा प्रकारचा वीज पुरवठा काही काळासाठी खंडित होता। मात्र नंतर तो वीज पुरवठा सुरळीत झालेला आहे। मात्र अनेक भागात अजूनही वीज तारा तुटल्यामुळे या ठिकाणचा वीज पुरवठा खंडित आहे। मात्र तो सुद्धा सुरळीत करण्याचं काम या क्षणाला चालू आहे। रेश्मा, चंद्रशेखर, तुमच्याकडून अपडेट्स घेत राहू। तुर्त्यास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल। तेव्हा किती भीषण दृश्य आहे जळगावातले ते आपण पाहतोय। धो-धो पाऊस बरसलेला आहे, त्यामुळे गावागावात आणि घराघरात पाणी शिरलेलं आहे। काही रस्त्यांवरची डांबरी देखील वाहून गेली अशी माहिती मिळते।